नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो आज तुम्हाला मित्रांनो आपली अमृत पॅटर्न कपाशी तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा आपण जे आहे अमृत पॅटर्न कपाशीचं जे आहे आपण नियोजन आपण केलं होतं आणि त्याचा अनुभव मित्रांनो तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो। तो म्हणजे मित्रांनो खूप जबरदस्त एकदम प्रॅक्टिकल जो आहे तो आपल्याला मागच्या वर्षी अनुभव आलेला होता। ठीक आहे, त्याच अनुभवावर जे आहे आपण त्याच चांगल्या एक्सपिरियन्सवर आपण जे या वर्षी मित्रांनो पुन्हा अमृत पॅटर्न नियोजननी कपाशी लागवड केलेली आहे। ठीक आहे, तर मित्रांनो मागच्या वर्षी जे आपण जवळपास 2.5-3 एकरच्या जवळपास जे आपण लागवड केली होती, पण मित्रांनो बघा विदाऊट ड्रिपवर जे आपण ती लागवड केली होती। पण मित्रांनो या वर्षी जे आपण हे बघा तुम्ही सगळ्यात मित्रांनो सध्या जे पाईप काढणं चालू आहे, पाईप का काढणं चालू आहे ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे। जबरदस्त जे आहे तुम्हाला यामधून एक जुगाड सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। ठीक आहे, पण तो तुम्हाला थोडा समोर सांगणार आहे। पहिले बघा मित्रांनो एकदम एक्झॅक्टली जे आपण ड्रिपरवर जे आहे ड्रिपच्या ड्रिपरवर आपण लागवड केली नाही, थोडी जे आहे 4 इंच बाजूने आपण लागवड केली आहे। का केली आहे मित्रांनो, कारण जेव्हा ड्रिप आपली गरम होते त्यामधून जे गरम पाणी निघते ते गरम पाणी डायरेक्ट जे आहे आपल्या या जे बुड आहे बघा, हे जे जमिनीपासून बुड निघते या बुडाला डायरेक्ट जे डॅमेज करणार नाही, म्हणून जे मित्रांनो हे थोडे आपण बाजूनं जे सेफ मध्ये राहण्यासाठी आपण लागवड केलेली आहे। ठीक आहे, जवळपास जे आहे आपण 1.25 फुटावर लागवड केलेली आहे प्लांट टू प्लांट डिस्टन्स म्हटल्यावर। त्यानंतर जे मित्रांनो तासातलं जे अंतर आहे ते अंतर राहणार आहे मित्रांनो मागच्या वर्षीपेक्षा आपण जे 1 फूट जास्त वाढवलेलं आहे। म्हणजे मागच्या वर्षी आपण 4x6 वर जी लागवड केली होती मित्रांनो ती यावर्षी आपण केलेली आहे 5x7 वर। तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा आहे 5चा पट्टा आणि हा आहे 7चा पट्टा। ठीक आहे, आणि तास सुद्धा जे आपण एकदम सरळ आणलेले आहे बघा, थोडं जे कुठं थोडे इकडे वाकडे झालेले आहे। पण मित्रांनो ड्रीप आपण आतरल्यावर जवळपास जे आहे इस्केल पट्टीसारखे जे आहे हे सरळ तास निघतात। ठीक आहे, जे बैलजोडीने पहिले सरळ पाडतात मित्रांनो त्यांनी थोडे इकडे तिकडे निघतात। ठीक आहे, म्हणजे दिसायला सुद्धा जे आहे हे ड्रीपने लागवड केल्यावर चांगलं दिसतं। आणि मेन गोष्ट दुसरी म्हणजे जे मागच्या वर्षी आपल्याला वाण्यांचा जो त्रास झाला होता बघा, या वर्षी तो आपल्याला खूप कमी झाला। इथे बघा जशी हे इथे कतरलेलं आहे बघा, हे वाण्यांचा जे आहे हा प्रकोप आहे। पण मित्रांनो इतक्याला काही नाही होत, मेन म्हणजे जो शेंडा कट करते मित्रांनो वाणी झाली, त्यानंतर जे गोगलगाय म्हणतो आपण, जो शेंडा कट करते, शेंडा कट केल्यावर जे आपली ही कपाशी काहीच कामात पडत नाही, ते जे आहे या वर्षी आपलं खूप एकदम 5 ते 10% मध्ये जे आहे प्रमाण आहे। ठीक आहे, त्यानंतर जे चुका आहे ते चुका तर आपल्याला लागवड करावच लागते, कारण कितीही म्हटलं तरी 100% पैकी 100% जे आहे हे उगवण क्षमता नसतेच, बरोबर आहे। मॅक्स टू मॅक्स आपण 70 to 80% आपण कपाशीचं जे आहे उगवण क्षमता आपण मानलेली पाहिजे। बघा हे कुठे जे अशी चुका आहे, चुका म्हणजे बघा इथे गॅप पडलेली आहे। ठीक आहे, आणि जरी अशी गॅप पडली मित्रांनो तरीही काही घाबराचं काम आहे नाही, कारण समोर जाऊन जे आहे बघा ह्या ज्या खोळा आहे आपल्याला पुन्हा लावायची सुद्धा गरज नाही। म्हणजे कसं तुम्हाला मी सांगतो बघा, आता हे जे आपण 1.25 फुटावर आपण लागवड केलेली आहे, जर हे झाड जर नसलं तर इतकी जे गॅप आहे ही गॅप आपल्याला समोर बुजताना नक्की दिसणार। कारण शेतकरी तुम्हाला सांगतो मी खूप दाट लागवड करतात, दाट लागवड केल्याने काय थोडी मजूर सुद्धा जे थोडा आपल्याला शिल्लक वेळ लागते लागवड करताना, पुन्हा बियाणं थोडं जे आपल्याला शिल्लक लागते, त्यानंतर जी दाटण आहे 2 झाडामधली ते सुद्धा जे खूप दाटते। म्हणजे आपला 70 ते 75% सुद्धा जर प्लॉट आपला निघाला चांगला तरी जो आहे आपला प्लॉट समोर जाऊन डेव्हलप होणार। तर मित्रांनो ही जी व्हेरायटी तुम्हाला मी सांगतो, पहिले इकडे 5 तास आपण जयहोचे लावलेले आहे बघा, इकडे जयहो जी श्रीखर कंपनीची व्हेरायटी आहे ती जयहो, त्यानंतर इकडे जे आहे ती मायकोची आपण धनदेव प्लस लावलेली आहे। ह्या दोन्ही व्हेरायटी खूप जबरदस्त आहे, मागच्या वर्षी आपण लावल्या नव्हत्या, पण आपण शेतकऱ्यांच्या अनुभवापासूनच जे आपण हे 2 व्हेरायट्या लागवड केलेल्या आहे। कारण कपाशीमध्ये तसंच करावं लागते, जे शेतकरी लावतात त्यांचा अनुभव जर चांगला असला तर तुम्ही सुद्धा जे आहे त्यांच्या अनुभवानुसार तुम्ही कपाशीच्या तुम्ही जाती लावू शकता। आणि मित्रांनो आज याला जे आहे बघा 22 तारखेची लागवड असल्यामुळे आज तारीख आहे मित्रांनो जवळपास 7 तारीख आहे आपण हा व्हिडिओ शूट करत आहे। म्हणजे मित्रांनो बघा 15 दिवसादरम्यान जे आहे 15-16 दिवसादरम्यान जे आहे आपल्या कपाशीला झालेल्या, पण मित्रांनो अजूनही आपण यावर फवारणी केली नाही बघा,
कपाशीला जवळपास 20 ते 25 दिवसादरम्यान सुद्धा जे आहे फवारणीची गरज नसते. सहसा शेवटी जे आपल्याला कंडिशन बघूनच जे आहे फवारणी करावी लागते. बघा याच्या मागे तुम्हाला जेव्हा रोग तुम्हाला जर चेक करायचा असेल कपाशीचा, असे तुम्हाला जे पानं आहे वरता जो शेंडा आहे बघा, वरचे 2-3 पानं आहेत ताजे त्याच्यावर तुमच्या मागे जे तुम्हाला रोग दिसणार. ठीक आहे, मावा झाला, तुडतुडा झाला. पण मित्रांनो सध्या फवारणी करायची गरज नाही मित्रांनो. याच्यानंतर तो संपूर्ण नियोजन जे अमृत पॅटर्नचं मित्रांनो पूर्ण व्हिडिओज फवारणीच्या खताचे किंवा कोणताही आपल्याला अनुभव यावर्षी मागच्या सुद्धा जे आपण हे शेतकऱ्यांना सांगितलं. पण मित्रांनो यावर्षी आपण पूर्ण डिटेल्समध्ये पूर्ण सुरुवातीपासून जो खर्च आहे ना शेवटपर्यंत ते सुद्धा सगळं जे मित्रांनो आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही. तर मित्रांनो भेटूया असाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.